माणसांमधली वेगवेगळी नाती तर आपण रोजच बघतो, पण एक आगळं वेगळं नातं आता आपल्या समोर सादर करणार आहे आपली पुढची जोडी. काय म्हणतं ते कोणते? नाही नाही नाही, ते सांगण्यापेक्षा ते बघण्यात जास्त मजा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुनील तावडे आणि विशाखा सुभेदार. भाई और बहनों, नागिन का खेल देखो. बच्चे लोग तालियां बजाओ. नागिन, नागिन. मी कात टाकली, मी कात टाकली, मी कात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या टोपली मध्ये बैरात गाडली. मी कात टाकली, मी कात टाकली. जोडक्या चालीत फेंगड्या चालीत पक्कावाणी काय ग चालते. नागिन नागिन आहे तू मग नागावानी जरा चालकी. जोडक्या वाणी फेंगड्या वाणी सैरावानी बक्कावानी. मी कात टाकली, मी कात टाकली. डोलना अगं डोल नाग डोल नाग डोल नाग डोल नाग डोल नाग डोल नाग डोल. मी नागिण आहे. नागिन डोल नागिन डोल नागिन डोल नाग. हे डोल हे डोल 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 डोल. डोले 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 बस. अरे फुटले तुझे डोले. हाले डोले नागिन डोले. अरे मी माझ्या पुंगीवर तुला डोलायला सांगतोय. कशाला लोकांसमोर माझ्या इज्जतीची पुंगी वाजवते. गारुड्या, मला कंटाळा आलाय तुझ्या या पुंगीवर डोलण्याचा. किती वर्ष तेच गाणं. मन डोले मेरा तन डोले मेरा दिल का गया. कंटाळा आलाय मला. काहीतरी वेगळं वाजव ना. अरे आता वेगळं काय वाजवू मी. कोंबडीवरच वाजव. अगं तू नागिन आहे, तुझ्यावर कोंबडीवर तर कसं गाणं वाजवू. अरे शब्द बदलला गारुड्या. कसे. भार सोसना जड झाले अकरावानी. हा भार सोसना जड झाले अकरावानी. असं काहीतरी बदल ना गाण्यात. कोंबडीचं वाजवून, मैनेच वाजवून, मोराचं वाजवून. अरे तुझ्या समोर अख्खा नॅशनल पार्क वाजवला ना तरी तू डोलणार नाही. एवढा डॉलरा वाजलाय तुझा. मी डोलणार नाही याचं कारण तुझी ही पुंगी. माझी पुंगी. तुझ्या पुंगीत काही व्हरायटीज नाहीयेत. माझ्या पुंगीत आता काय व्हरायटी आहे. काहीतरी वेगळं वाजव ना. गिटार बिटार. अगं गिटार वाजवायला माझ्या छातीत दम आहे का. अरे दारुड्या. अरे गारुड्या, प्रत्येक वाद्य हे तोंडाने नसतं वाजवायचं. काही वाद्य हाताने वाजवतात. तर अमित बघ गिटार वाजवतात. तो गिटार रुडी आहे. जसा मी कसा गारुडी तसा तो गिटार रुडी. नाही नाही. ओ गॉड, हे फुसबाई फुसते विनोद. अगं मला नाही गिटार वाजवता येत. अरे मग माणसाने शिकायचं ना काहीतरी. माणसाने आयुष्यात सतत काहीतरी शिकलं पाहिजे, नाहीतर आयुष्याचा फुसकटून जातो. माणसाच्या आयुष्याचं वेटळ 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 होतं. अगं मग तू शिक ना डोलायला. नुसतं खायला पाहिजे तुला. बघ खायचं नाव घेतल्यानंतर कसं फाण्याला पाणी सुटलं. अगं तुझ्या खाण्यापिण्यावर माझे पैसे खर्च होतात. बरी आठवण झाली. काय झालं. किती वाजले. खाली डोकं कर. 10 वाजले. 10 वाजली. 10 वाजली. माझी लस्सी प्यायची वेळ झाली. 3 खणाचा डबा तू एकटीने संपवला. माझं जेवण मी तुला देतो आणि मी वडापावर दिवस काढतो आणि तुला लस्सी पाहिजे. दारुड्या बस बस नका. काय आम्हाला
दूध प्यायची सवय, दूध, लोणी, पनीर, लस्सी हे सगळं हवं असेल तर ते कोण आणून देणार? आम्ही आणून देणार. मग जा माझ्यासाठी लस्सी आण आणि येताना मसाला पान घेऊन ये. मसाला पान कशाला पाहिजे? अरे असं काय करतोस? लस्सी प्यायल्यावर माझी जीभ पांढरी होईल ना. मग नागिणीची जीभ कशी लाल लाल असली पाहिजे. आणि त्यातच मला एका सर्प मित्राकडे जायचं डेटिंगला. अरे भगवान. त्याला सर्पपदी भेट द्यायला. हा सर्पबाई म्हणजे जो आमच्या धंद्याच्या जीवावर उठला त्या सर्प मित्राला तू स्नेक बाईट द्यायला जाणार? मग इथं धंदा कोण करणार? तुम्हाला सांगतो माझ्याकडे असं छोटस गोंडस मुंगूस होतं. काय मोठ्या मोठ्या सापांबरोबर फायटिंग करायचं. हिच्या बरोबर एकदा खेळला जीवानिशी गेला ते. मग काय करणार? आम्ही घोडा खेळत होतो. मी त्याच्या अंगावर बसले. अरे काय? मुंगूस फुस. अरे पण जरा तरी फणा वापरायचा ना. अरे तुझ्यामुळे माझं मुंगूस गेलं. तुम्हाला सांगतो 3 साप आणले होते. त्यांच्या बरोबर हिनं फ्लर्टिंग केलं. वाव किती स्नेक्सी होते ते साप. मला आठवतंय ते दिवस. मी केवड्याच्या वनात एका नागाला भेटायला बोलवायचे आणि घुसायचे दुसऱ्याच्याच बिळात आणि निघायचे तिसऱ्याच्याच टोपलीतून. वाव फुस. अरे पण 3 जण एकमेकाशी लढून हात नाग मेले. त्या नागाला पण तू नागावलास आणि आता तू त्या सर्प मित्रांबरोबर स्नेक बायटिंगला चाललीये. हा हे बघ तू माझ्या पर्सनल मॅटर मध्ये पडू नकोस. का पडू नको? याला म्हणतात नागपंचमी. ओ गॉड. हे फुसबाई फुसते विनोद. अरे कुठल्या मुहूर्तावर मी तुला जंगलात आणलं. जंगलात आणलं तेव्हा एवढंस गोंडस पिल्लू होतं. मला काय माहित त्याचा एवढा मोठा अनाकोंडा होईल. अरे तुला पिशवीत कोणताना माझी केवढी कोंडी होते माहिती? गारुड्या सो मच फ्रस्ट्रेशन. अरे फ्रस्ट्रेशन येणार नाही तर काय? तुझा एवढा धूर खांद्यावरून घेऊन जाताना खांदे सुचतात माझे. आता आणखीन सुजलीस ना, आता आणखीन चावलीस ना तर गळ्यात पत्त्या बांधून रस्त्यातून वडत नाही. नाही 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 नाही. मजा निघून जा, जंगलात निघून जा. मी नाही जाणार जंगलात. काय झालंय तुला? मला कंटाळा येतो जंगलात. हे बघ मी तुझ्या पुढे पुंगी जोडतो. आज सोडतो, हात सोडतो. पण तू माझ्या आयुष्यातून निघून जा, नाही तर मी भिकेला लागेल. काय माहितीये का हल्ली नागिणींचे खेळ कोणी बघत नाही रे. होय काय? सो आउटडेटेड. हो. आपण काहीतरी वेगळं करूया. वेगळं म्हणजे काय करायचं? मी तुझी पुंगी वाजवते. म्हणजे मी तुझ्याकडची पुंगी वाजवते आणि तू त्याच्यावर डोलायचं. का? का म्हणजे किती वेगळं वाटेल बघ ना. एक नागिण पुंगी वाजवणार आणि गारुडी त्याच्यावर डोलणार. वाव. चला करूया. जमणार नाही. का जमणार नाही? इतकी वर्ष तुझ्या या पुंगीवर आम्ही डोलतोय ना, मग तुलाही कळलं पाहिजे डोलताना किती त्रास होतो ते. जमणार नाही. गारुड्या डोलला, गारुड्या डोलला. मग कट्टी पूजा. या वाजव माझी पुंगी. उलटी आहे ती. बिळातून नागिन निघाली, गारुडी डोलायला लागला. बिळातून नागिन निघाली, गारुडी डोलायला लागला. बिळातून नागिन निघाली, गारुडी डोलायला लागला. रेणुकाताई तुमचा टाईट फिक्स नाही झाला. फुसबाई फुसचे हे विनोद. पण विशाखा अप्रतिम. आज तुझा गेटअप पासून कंटाळलेली खादाड नागिण आणि तुझी पण उत्तम साथ होती सुनील. मजा आली खूप ऍक्ट मध्ये आणि परफॉर्मन्सेस मला खूपच आवडले. व्हेरी गुड. निर्मितीताई छान ते तुझं. तुम्ही दोघेही म्हणजे कसलाही संकोच न बाळगता आज सुटला होतात दोघेही जण. खूप गोड केलं काम आणि ऍक्टही तुमचा अप्रतिम झाला. ऑल द बेस्ट. बघूयात परीक्षकांचं काय म्हणणं आहे. किती गुण देणार तुम्ही? 9 गुण दिलेले आहे. रेणुकाताई 9 गुण. निर्मितीताई 9 गुण. गेल्या वेळेचे 26 गुण, आत्ताचे 27 गुण म्हणजे 53 गुण. जोरदार टाळ्या. आणि पुढच्या सगळ्या तुमच्या धमालीसाठी खूप साऱ्या फुसफुस शुभेच्छा.